चाय पी लो. केव्हा चाय पिऊ? आता मी काय जेवणाच्या वेळेत चाय पितो. अरे काय बोलू सर? काय बोलू का? अरे मातीपेक्षा पीओपी बरं. नमस्कार मंडळी, मी गुरु पातडे. स्वागत आहे तुमच्या माझ्या एका नवीन व्हिडिओ. तर आज मी अचानक आपल्या चिन्मय कला केंद्र रघुची वाडी तयार आहे. तर अचानक माझ्या मित्राचा प्लॅन झाला एक रील बनवूच्या. म्हटलं आता काय करू, आता एखाद्याने विचारल्यानंतर नाही कसं म्हणायचं, म्हणून मग एक रील बनवता. शाडूच्या मातीचा महत्त्व हा आता थोडासा सांगूचा, त्याच्याबद्दल एक रील बनवूच्या. तर त्या रीलची शूटिंग करूसाठी मी हईल आहे आणि ते माका पण त्या रीलमध्ये घेणार आहेत मनीष पिसे आणि निखिल पिसे. त्यांच्या चॅनलचं नाव आहे इंस्टाग्रामला कोर्ट हाऊस बॉयज. ओके, आता बघूया थोडीशी शूटिंग जराशी आम्ही करून येईल. तेव्हा माझ्या डोक्यात प्लॅन नाही आलो एवढं एक व्हिडिओ बनवेन. आता येलो तर मी तो एक बनवण्याचा प्रयत्न करते, कारण की स्वतः थोडीशी ॲक्टिंग करणार आहे. तर मग तेवढा शूटिंग करू भेटत की नाही ह्या सांगू शकत नाही, पण बघूया जेवढा जमत तेवढा करूया. चला ठीक आहे. जवळजवळ 95% गणपतीची कामं झालेली आहेत आणि इकडे थोडीशी बाकी आहेत. मनीष कोर्ट हाऊस बॉयजचे सर्वा मालक मनीष पिसे आणि इथे आहेत भाई निखिल पिसे. हे आमचे आजचे पेंटर आणि शाडूच्या मातीचा महत्त्व हेच समजावून सांगणार आहेत. तर ठीक आहे. आणि आम्ही तो मी हे मुंबई आलो आणि तो माझा भाव गाव आलो. तर आणि ह्यांच्या आम्ही घरात दिला परत. ठीक आहे. ह्यांका तुम्ही ओळखतास, कारण की ह्यांका मी एका जुन्या व्हिडिओत तुमका दाखवलेलं आहे. गणपतीचे काम वगैरे झाली व्यवस्थित, मस्त हिरे बिरे भारी लावले नाहीत. हे बघा आणि इकडे काम बघ नेत्र पित्रा कसली पडलेली आहेत. अरे यांचा कधी प्लॅन होता काय माहीत. तोपर्यंत निखिल इकडे टाइमपास करता. बघा काय नाही काढला ना, काय काढलं रे हातार निखिलने काहीतरी पेंटिंग केला ना, म्हणजे माका पेंटर होतो तुझ्या हातात. हो हे बघा ह्यो काय करत होतो माहिती आहे, ही कलर पेटी घेतला नव्हती आणि काढत होतो. म्हटलं असं नाही, जर हातावर कलर मार, पेंटर असे नसतं. त्याने हातावर कलर मारला ना, आता तो पेंटिंग चालू करणार. बघूया आता पुढे काय होता. आता थोड्याच वेळात तुमका मी दाखवीन. चला. गाडीतनं लाईट काढला ना, ह्यांचा प्लॅनिंग चालू आहे. हॅलो, हा बोल ना. हाऊ टू मेक अ रील. व्हिडिओची थीम हाऊ टू मेक अ रील चालू आहे आमचा. काय नाही का नाटक, हे व्हिडिओ कधी पण टाकेन. पेंटर आलेत नाही, पेंटर इलेत. काय म्हणलं तुझं का फोन लावलेला काम म्हणलं टेस्टिंग करू जाऊ रे. ठीक आहे, बॅनर लावलोच काय फोन नंबर नव्हतो. ही सुखी आत्मा नाही यानं आमका दुःखी करून टाकला ना. आम्ही थोडी शूटिंग केला आणि तो खुळो मनीष माईक विसरलो गेलो परत आणून. तुझी मजा मी घेणार आहे. मजा घालता घालता मीच बाहेर. हा चल. अरे म्हणे अरे मूर्ती तर चांगली आहे. कसली आहे, पीओपीची आहे की मातीची आहे? पीओपीची नाही, मातीची मूर्ती आहे. पुढचे गाणं आपले भेटलेले नाही. कॅमेऱ्यात बघितलं किंमत किती आहे मूर्तीची? 6,000. 6,000. चल जरा बाजूला. काय बोलू बाबा, काय बोलूचा निखिल लगेच बोला. काय बोलूचा
अरे मातीपेक्षा पीओपी बरी असं हा, अरे मातीपेक्षा माका वाक्य दे नाही तर मी मी माझं- सांगते. अरे मातीपेक्षा पीओपीची मूर्ती बरी स्वस्त पण येतात आणि हलके पण येतात असं तू सांग तसं स्वस्त पण असतात आणि हलके पण येतात. सगळ्या राणीने माका बुजवला नाही माका म्हणलं यांना माका जरा शब्द कमी द्यावा कमी द्यावा. तू चालू कर तू पण चालू कर. अरे मातीपेक्षा पीओपीची मूर्ती स्वस्त पडली असती आणि पीओपीची मूर्ती हलकी पण असते. हो तरी पण आमची शूटिंग चालू असतानाच इकडे शाळेतली मुलं पण इली आहेत गणपतीचा म्हणजे गणपतीचा किती काम झाला बघू. हे बघा म्हणे चाललो आता आपल्या लेकी खाणू. आता मी येले अर्ध पाऊण तास आता होय. माका सांगितलं नव्हतं 5 ते 10 मिनटात जास्तीत जास्त 15 मिनटात शूटिंग होईल. तर आता 15 मिनटाचं जवळजवळ 1 तास झालो. मी आलो आम्ही अजून मनीष काही येलो नाही. जवळजवळ 15 ते 20 मिनटं झाली. लई टाइमपास झालो. निखिल आता काहीतरी लिहून काढता शाडूच्या मातीचा महत्त्व लिहून काढता. कारण काय शाडूच्या मातीचं महत्त्व एकाच सांगूचा व्हिडिओ त्याच्यामुळं तो लिहून काढता. ठीक आहे. मनीष इल्याच्या नंतर आमची थोडीशी शूटिंग चुकली. आता परत एक वेगळं अँगल घेणार आणि परत काढणार. ठीक आहे. काय होता पुढे तर तुमका मी थोडक्यात दाखवीन. कारण काय मोबाईल माका दुसऱ्याकडे जाऊचं असतं. त्याच्यामुळे जेवढे शूट म्हणजे जेवढा फुटेज भेटत तेवढा घेऊचा प्रयत्न करणार. काय काय बनवतं माझ ह्या तुमच्या चॅनलला तुम्ही नाव कसं दिलास कोर्ट हाऊस बॉयज म्हणजे काय नेमका त्याचा अर्थ काय हा नंतर सांगतोस. ठीक आहे सर. आणि कोर्ट हाऊस बॉयज या इंस्टाग्राम चॅनलने गणपती सजावट स्पर्धा ना हां पहिला प्राईज हा 3,000 रुपयावर ना. सेकंड 2,000 रुपये आणि उत्तेजनार्थ 1,000 रुपये आणि बेस्ट डेकोरेशनला पण 1,000 रुपये बरोबर ना. ओके. तर तुमका भाग घेऊचो असत तर घेऊ शकतास. आम्ही आमच्या कामाक आणि यांनी मस्त आमका चाय बी आणून दिला न्या. मनीष मस्त चायवर ताव मारता. चाय त्याच्यामुळे आपल्या बाप्पाची परत कटतात. चाय थंड झाली. अरे मातीच्या मूर्तीवर पाण्यात लवकर विरघळतात. त्याच्यामुळे ना आपल्या बाप्पाची विटंबना होत नाही आणि आपल्या ना निसर्गाची हानी होत नाही. समजला. अरे मित्रा कसा काय चाय पिलो चाय पिओ आता मी काय जेवणाच्या वेळ चाय पितो. आणि परत ती चाळूची असतात. चाळून परत ती आम्ही स्वतःच्या हातात मळता होती माती. त्याच्यानंतर आम्ही त्याला आकार देत आहोत. आपला काम परफेक्ट असतं. अरे परत आमकडे काही प्लॅस्टर ऑफ पॅरिसची मूर्ती बघ अजून गेल्या वर्षी अजून वाळावर मूर्ती तशीच. त्याच्यानंतर आमचे कष्ट 5-6 पोरं दिवस रात्र जागून रंगकाम वगैरे सगळं करतं. सगळ्याच बघूच लागतं रे बाबा आमका यार. बरोबर. अरे तुम्ही मुंबईत ना एवढं खर्च करून येतात आणि तुम्ही इकडे डेकोरेशन साठी आणि इतर लाइटिंग साठी खर्च करतात. आपल्या बाप्पासाठी तुम्ही खर्च करू शकत नाही काय मातीची मूर्ती आणूसाठी. काय मातीची मूर्ती आणण्यासाठी थोडासा काहीतरी बायको गेलीच ना. खर्च करून येतात
आणि तुम्ही इकडे डेकोरेशनसाठी आणि इतर लाइटिंगसाठी खर्च करतात आपल्या मी इलेले तर यार बायकोक पण घेऊन इलेले आहे, पण ह्यांचा अचानक प्लॅन झाला की आपण एक रील बनवूया. तर म्हटलं ठीक आहे 15-20 मिनिटाचा रील बनव. तर म्हटलं आपलं जाऊया रील बनवू. पण हिनी 15-20 मिनिटाचे जवळजवळ 2 ते 2.5 तास घेतला नाही. आणि माझी बायको वाट बघून रिक्षा करून घरात गेली. ह्या दोघांनी हे 2 पिशे, ह्या 2 पिशांनी मिळून आता माझी बायको माझी घरात पिसा काढणारा या 2 पिशांच्या नादा लागून मेलंय कार म्हणे. आता माका काय घरात राव नको. चला आता जगलंय तर व्हिडिओ पोस्ट करीन. आता आमचं व्हिडिओ शूट झालो. ह्यो व्हिडिओ उद्या येईल, आज संध्याकाळी पण येईल. आता जाऊ दे, पण माझं ह्यो व्हिडिओ तुमचा कसं वाटलो तो मला कमेंट करून नक्की सांगा. आणि इंस्टाग्रामच्या कोर्ट हाऊस बॉईजला फॉलो करू विसरू नको. चला बाय बाय.